सर, दिव्यांगासाठी जे आहे, दिव्यांगासाठी जे मतदार आहे, दिव्यांग मतदार, त्यांना बोलता येते पण जागेवरून हालता येत नाही, अशासाठी काय व्यवस्था करण्यात आली? अशासाठी आपण होम वोटिंगचं आपण त्यांना सुविधा दिलेली आहे. म्हणजे अशी जे पूर्ण बेड रेस्ट आहे की त्यांना उठता येत नाही किंवा आपल्याला त्याला मतदानात जाऊन मतदान करता येत नाही, अशा मतदारांसाठी आपण होम वोटिंगची सुविधा केलेली आहे. म्हणजे आमचे BLO, आमची जी यंत्रणा आहे, जे आमचे पोलिंग एजंट वगैरे पोलिंगचे पर्सन्स आहेत, ते त्या घरी जाऊन त्यांचं तिथं वोटिंग घेणार आहे. आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग पण होणार आणि त्याची तिथं गुप्तता, मतदानाची गुप्तता पण पाळली जाणार, त्याची आम्ही दखल घेणार आहोत. राजकीय पक्षाने हां, सर्व काल दिनांक 16 मार्च 2024 रोजी काल 3 वाजल्यापासून म्हणजे मान्य निवडणूक आयोगाची जी प्रेस कॉन्फरन्स झाली त्यावेळेपासून आचारसंहिता लागू झालेली आहे. आणि सर्व राजकीय पक्षांना माझी विनंती आहे की सर्व राजकीय पक्षांनी जे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने जे आपले जे काही पक्ष कार्यालय असतील किंवा इतर पोस्टर्स असतील, बॅनर्स असतील आपल्या राजकीय पक्षांची किंवा राजकीय नेत्यांची किंवा उमेदवारांची सध्याच्या घडीला जे आहे ते सर्व झाकून टाकावं आणि ते पूर्ण काढून टाकावं. त्याच्यामध्ये स्त्रियांची संख्या आहे ती 38,428, पुरुष आहेत 41,015 आणि तृतीयपंथी आहेत 2 मतदार. 1,000 पुरुषामागे 933 महिला मतदारांचे प्रमाण होते, ते आता वाढून म्हणजे जेंडर रेशो जो आपण म्हणतो, 1,000 पुरुषांमागं स्त्रियांची संख्या जेंडर रेशो तो आहे, पहिला 933 होता, आता 939 एवढा झालेला आहे. 80 वर्षावरील मतदारांचं प्रमाण आहे ते एकूण मतदारांच्या 2.45% आहे. 80च्या वरचे जे आहे ते. आणि 9 मतदार म्हणजे आपण म्हणतो ना 18 ते 19 मध्ये त्यांची या नोंदणीचं प्रमाण आहे 1.35% एकूण मतदारांच्या. आणि दिव्यांग मतदारांचं ते प्रमाण आहे एकूण मतदारांच्या 0.77% म्हणजे 0.77%. ही आहे आपली पूर्ण नायगाव AC आणि उमरी तालुका यांची डिटेल्स. इलेक्शन पिरियड मध्ये दिव्यांगांना सूट आहे, कर्मचारी दिव्यांग कर्मचाऱ्यांना सूट आहे, त्यांचे ऑब्जेक्शन ड्युटीमध्ये दिव्यांग व्यवस्थित फोटो घे.